मित्रांनो, जिथे भावनेचा आदर आणि शब्दांना किंमत असते, तिथे माणूस मोकळा श्वास घेतो. तिथे मनाला भीती नसते, न्यायाची, नाकारण्याची किंवा दुर्लक्षाची. अशा जागा फार कमी असतात, पण ज्या मिळतात त्या आयुष्याला अर्थ देतात. कारण शब्द फक्त उच्चार नसतात, ते मनाचे ठसे असतात. आणि भावना फक्त अश्रू किंवा हसू नसतात, त्या आत्म्याच्या नाजूक कडा असतात. आजच्या धावपळीच्या जगात शब्द सहज खर्ची पडतात. ठीक आहे, नंतर बोलू, अशी वाक्ये तोंडातून निघतात, पण मनापर्यंत पोचत नाहीत. बोलण्याचा वेग वाढला, पण ऐकण्याची सवय मात्र कमी झाली. म्हणूनच जिथे शब्दांना किंमत असते, तिथे बोलण्याआधी विचार केला जातो, ऐकताना वेळ दिला जातो. तिथे संवाद म्हणजे स्पर्धा नसते, तर समजून घेण्याची शांत भेट असते. भावनेचा आदर म्हणजे नेहमी सहमत असणं नव्हे, कधी कधी असहमती ही आदराने मांडता येते. आवाज उंच न करता, शब्द कठोर न बनवता, समोरच्याच्या मनाला धक्का न लावता. जिथे भावना जपल्या जातात, तिथे मतभेद सुद्धा माणुसकीच्या चौकटीत राहतात. तिथे तू चुकतोस म्हणण्याआधी मला असं वाटतं, असं सांगितलं जातं. फरक फक्त लहानसा असतो, पण परिणाम मात्र मोठा असतो. शब्दांना किंमत असलेल्या नात्यात माफी स्वस्त नसते, पण खरी असते. सॉरी म्हणताना डोळ्यात पश्चाताप असतो, धन्यवाद म्हणताना मनात कृतज्ञता असते. अशा नात्यात वचनं हलकी नसतात, दिलेला शब्द पाळण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो. जमलं नाही तर प्रामाणिकपणे कबुली दिली जाते. कारण शब्द तुटले की विश्वासालाही तडे जातात, हे तिथे सगळ्यांना कळतं. जिथे भावनेचा आदर असतो, तिथे शांतताही बोलकी असते. सगळं काही बोलावं लागत नाही, तर उत्तर ऐकण्याची तयारी असते. आणि उत्तर कठीण असलं तर ते स्वीकारण्याचीही ताकदही असते. भावनेचा आदर असलेल्या जगात पुरुष रडू शकतो, स्त्री थकू शकते, आणि दोघंही मजबूत राहू शकतात. कारण ताकद म्हणजे भावना दडपणं नव्हे, तर त्या समजून घेणं. मुलांचं बोलणं सुद्धा तिथे महत्वाचं मानलं जातं. लहान आहेस म्हणून आवाज दाबला जात नाही, त्यांना शिकवलं जातं की शब्द जपायचे असतात. कारण शब्दांनीच माणूस घडतो. शब्दांना किंमत असते तेव्हा खोटं बोलणं अवघड होतं. कारण खोट्याला पाय नसतात आणि सत्याला वेळ लागतो. तिथे वेळ दिला जातो, संवादाला, जखमा भरून येण्याला. घाई केली जात नाही, कारण मनावरचे डाग पुसायला संयम लागतो. आणि संयम हा आदरातूनच येतो. अखेर जिथे भावनेचा आदर आणि शब्दांना किंमत असते, तिथे माणूस माणसाशी जोडला जातो. तिथे आयुष्य थोडं संत पण खोल असतं. तिथे आठवणी हलक्या शब्दात गुंफल्या जातात, आणि वेदना मात्र सुरक्षितपणे ठेवता येतात. अशा जागा शोधाव्या लागतात आणि जपाव्या सुद्धा लागतात. कारण त्या जागा नसल्या तर शब्द रिकामे होतात आणि भावना मात्र एकट्या पडतात. आणि जिथे दोन्ही जपली जातात, तिथेच खरं जगणं सुरू होतं.